संपूर्ण देशामध्ये आज परशुराम जयंती साजरी केली जाते। ज्या दिवशी तृतीया सूर्यास्तानंतर असते त्या दिवशी परशुरामांचा जन्म झालेला आहे। त्यामुळे आज परशुराम जयंती आहे आणि उद्या अक्षय तृतीया आहे। त्यामुळे आज सोलापुरामध्ये सुद्धा या ब्राह्मण समाजातर्फे परशुराम जयंतीची मोठी मिरवणूक निघालेली आहे आणि ही मिरवणूक पुढे जात 4 पुतळ्यापाशी गेल्यावर सूर्यास्त झाल्यावर त्या ठिकाणी मंत्रघोषामध्ये परशुरामांचा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे। सर्वांनी दर्शनासाठी यावे। गेली 6-7 वर्ष परशुराम जयंतीची मिरवणूक ब्राह्मण समाजाच्या वतीने काढली जात असते। त्यातलं या वर्षीचं हे आता इतकं मोठं रूप आपण या ठिकाणी बघितलं असेल। तरुणी इतक्या सहभागी झालेल्या आहेत या मिरवणुकीमध्ये, म्हणजे समाजामध्ये एक एकात्मतेची भावना निर्माण व्हायला लागलेली आहे आणि समाजामध्ये एक एकी निर्माण व्हायला लागलेली आहे आणि ती एकी निर्माण व्हावी या भावनेतनं या मिरवणुका दरवर्षी आपण काढत असतो। गेली 6-7 वर्ष आपण या मिरवणुका काढतोय आणि इतक्या वर्षाच्या मिरवणुकीमध्ये ह्या वर्षी प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे। या मिरवणुकीमध्ये आता 2-2.5 हजार लोक तुम्हाला दिसत आहेत आणि त्याशिवाय दर्शनाला अजून इथे 3-4 हजार लोक येतील असा अंदाज आहे। त्यामुळे या ठिकाणी अजून जे कोणी आलेलं असेल त्यांनी यावं, दर्शन घ्यावं आणि आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती। धन्यवाद। जय परशुराम। जन्मोत्सव समितीच्या वतीने गेल्या 8 वर्षापासून हा जन्मोत्सव दर्शन झालेल्या भाविकांनी खाली जायचंय। सर्व ब्राह्मण समाजाच्या वतीने साजरा करतो। यामध्ये महिला, मुलं आणि यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। भगवान परशुरामांनी सर्व समाजाला माहिती व्हावी, त्याचबरोबर त्यांचं कार्य आणि समाजामध्ये एकी निर्माण व्हावी हा याचा प्रमुख उद्देश आहे। आजपर्यंत अनेक मान्यवरांनी ब्राह्मण समाज या समाजातला एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि तो कोणालाही उपद्रव करत नाही। सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे। त्यामुळे परशुरामांचा आशीर्वाद सर्वांनी घ्यावा आणि परशुरामाचं दर्शन खाली चला आपली साजरी करावी आणि या ठिकाणी आपण जय परशुराम परशुरामांवर एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवलेली आहे। ब्राह्मण समाज सर्व ब्राह्मण समाज एकत्र होतो आहे। खूप आनंद आहे की यावर्षी फार मोठ्या प्रमाणावर समाज एकत्रित झालेला आहे आणि असं पुढच्या वर्षी आपण करणार आहोत। त्यावेळेला समाजाचे कानाकोपऱ्यात सोलापूर शहरापुरता जातात त्याच्या कानाकोपऱ्यात समाजात एकत्र यावं भगवान परशुरामांची जयंती गेल्या अनेक वर्षापासून आपण सोलापूर शहरामध्ये साजरी करत आहोत। या मागचा जो उद्देश आहे तो म्हणजे समाज हा एक झाला पाहिजे, कारण जेव्हा समाज एक होतो तेव्हाच समाजाचे प्रश्न हे आपल्याला सोडवता येतात। भगवान परशुरामांनी जे पराक्रम केलेले आहे ते पराक्रम हे सर्व समाजाला कळले पाहिजे आणि त्यामागचा हेतू आहे आणि त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून ही भगवान परशुराम जयंती उत्साहाने साजरी केली जाते। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।